जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर्स म्हणजे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ येतो. आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इन्स्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इन्स्टा आयडीची देखील लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. ओके. तर मित्रांनो आपण CapCutच्या मेन विंडोवरती आलेलो आहे मित्रांनो. सर्वात प्रथम इथं आपल्याला VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. VPN कनेक्ट केल्यानंतर आजच्या व्हिडिओचं मटेरियल मी सर्व काही इथं टेलिग्राम चॅनलवर आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉइन केलं नसेल तर जॉइन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉइन केलं नसेल तर जॉइन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आपली इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता मी इथे एक बीटचा व्हिडिओ तुम्हाला करून दिलेला आहे. तो सिम्पली मित्रांनो इथं ऍड करायचा आहे बीटचा व्हिडिओ. व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. व्हॅल्यूम मध्ये जायचं आहे आणि पहिला इथनं व्हॅल्यूम मित्रांनो इथनं 0 करून घ्या बीटच्या व्हिडिओचं. आता काय करायचं आहे, इथं बघू शकता इथं मी बीट दिलेले आहेत 1, 2, 3, 4 असे मित्रांनो लास्टपर्यंत इथं मी बीट दिलेले आहेत. ते एक एक करून मित्रांनो या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि बीट जसे आहेत मित्रांनो तसं आपल्याला मित्रांनो एक एक करून इथनं स्प्लिट करायचं आहे. तर मी पटापट मित्रांनो इथं स्प्लिट करून घेतो. तोपर्यंत चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि प्रत्येकाने मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो व्यवस्थित इथं मित्रांनो तुम्ही स्प्लिट करून घ्या. तर मी करून घेत आहे पटापट. जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मी एक एक करून इथनं मी स्प्लिट करून घेतलेलं आहे. सिम्पली काय करायचं आहे आता, इथं फोटो ऍड करायचे आहेत. सिम्पली इथनं पहिल्या इथं बघू शकता पहिले इथं व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. रिप्लेस बघू शकता इथे एक रिप्लेस नावाचं इथे एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. फोटोमध्ये जायचं आहे. सिम्पली मित्रांनो इथं फोटो ऍड करायचा आहे आणि व्यवस्थित इथं आपल्याला स्क्रीनवरती असं सेट करायचं आहे फोटोला. अशाच प्रकारे मित्रांनो एक एक करून मी लास्टपर्यंत इथनं मी फोटो ऍड करून घेतो. तर मित्रांनो एकाच बीटला आपल्याला इथं फोटो ऍड करायचा नाही. मी ती बीट सांगतो कुठल्या बीटला आपल्याला इथं फोटो ऍड करायचा नाही. तोपर्यंत राहिलेल्या बीटला आपल्याला एक एक करून इथनं फोटो ऍड करून घेतो मी पटापट. अजून जर कोणी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी पटापट इथनं मित्रांनो मी इथनं फोटो ऍड करून घेत आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी इथनं मित्रांनो काय करायचं आहे 1, 2, 3, 4, 5 पहिले फोटो इथनं ऍड करायचे आहेत. म्हणजे पहिले 5 बीटला आपल्याला इथनं फोटो ऍड करायचे आहेत. 6व्या बीटला आपल्याला मित्रांनो इथं फोटो ऍड करायचे नाही. आपल्या मित्रांनो इथं बघू शकता इथं आपल्याला तुम्ही बाईकचं देखील इथं नाव घालू शकता आणि तुमचे देखील इन्स्टा आयडी देखील नाही तर तुमचं YouTubeचे जे चॅनल आहे तिथं तुम्ही इथं नाव घालायचं आहे. तर मी कसं घालायचं ते सांगतो. तर पहिल्या इथनं मित्रांनो इथं आपण फोटो ऍड करून घेऊया पटापट. तर मी पटापट मित्रांनो इथनं मी फोटो ऍड करून घेतो. तोपर्यंत प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता आपण इथनं सर्व काही इथनं फोटो ऍड केलेले आहेत. तर काय करायचं आहे 6 नंबरच्या बीटला यायचं सिम्पली मित्रांनो इथनं असं झूम करायचं आहे. पूर्ण इथं ब्लॅक स्क्रीन करायची आहे. ब्लॅक स्क्रीन करायची आहे. तर आता काय करायचं सिम्पली मित्रांनो सगळ्यात पहिला फोटो लिहायचा आहे. पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. पहिल्या फोटोला मित्रांनो असं राईट साईडला इथनं इथनं पहिला मूव्ह करा. होऊ शकता स्टार्टिंगला की द्यायचे आणि एंडला की द्यायचे आणि जी एंडिंगची की आहे ती मित्रांनो आपल्याला मित्रांनो इथं सेंटर करायची आहे करेक्ट फोटोला इथं सेंटर घ्यायचं आहे. पहिल्या मित्रांनो राईट साईडला इथनं फोटोला घ्या स्टार्टला की द्या एंडची की आपल्याला बरोबर इथं सेंटर घ्यायचे होऊ शकता. आता काय करायचं मित्रांनो पहिले इथं आपण इथं होऊ शकता इथं नेम ऍड करूया. तुम्ही इथं इन्स्टा आयडी देखील घालू शकता. बाईकचं देखील इथं नाव घालू शकता आणि युट्यूबचं चॅनल देखील असेल तर इथं तुम्ही चॅनलचं इथं नाव देखील घालू शकता. जस्ट मित्रांनो मी इथं युट्यूबचं माझ्या इथे चॅनलचं नाव घालतो. होऊ शकता इथं पहिला तुम्ही इथं टेक्स्ट ऍड करा. होऊ शकता मी इथं यूट्यूब इथं स्लॅश मित्रांनो पहिला इथं स्पेस देतो. इथं मित्रांनो इथं स्लॅश पहिला इथं ऍड करायचे
आणि मी माझ्या इथं चॅनलचं नाव घालतो एडिटर सोहन 30. होऊ शकतं एडिटर सोहन 30 मी घातलेलं आहे. व्यवस्थित इथं मित्रांनो इथं स्क्रीनवरती सेट करायचं आहे. फॉन्ट्समध्ये जायचं आपल्याला. फॉन्टमध्ये तुम्हाला जो आवडतो इथनं पहिलं इथनं फॉन्ट सिलेक्ट करा. होऊ शकतं मी इथं फॉन्टला सिलेक्ट केलेलं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर मित्रांनो काय करायचं इथं आपल्याला सर्च करायचं. मी त्या ॲनिमेशनचं नाव सांगतो EMBER होऊ शकता EMBR आणि BREATH मी ॲनिमेशनचं नाव सांगतो ते आपल्याला मित्रांनो इथं ॲनिमेशन आपल्याला मित्रांनो इथं ॲड करायचे आहे. बघू शकता पहिली ॲनिमेशन आपल्याला आली आहे ती आपल्याला इथं ॲनिमेशन इथं ॲड करायची आहे. बघू शकता आपण ॲनिमेशन इथं ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मित्रांनो ॲनिमेशनची आपल्याला बघू शकता इथं साईज मित्रांनो पूर्णपणे आपल्याला इथं 1 सेकंद करेक्ट इथनं ठेवा. मी इथनं 1 सेकंद ठेवतो. बघू शकता इथनं करेक्ट मी इथं 1 सेकंद ठेवलेली आहे. 1 सेकंद ठेवल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो सिम्पली आता मित्रांनो आपल्याला इथं इथं बघू शकता इथं पहिल्या इथं आपण इथं बघू शकता इथं बीट आहेत लहान लाईन इथं उभी रेष त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि मी तर सांगतोय ते मित्रांनो आपल्याला इथे एक पहिला इथं इफेक्ट द्यायचा आहे. डायनॅमिक स्मिर आपल्याला पहिला इफेक्ट इथनं द्यायचा आहे. बघू शकता मी तर डायनॅमिक स्मिर इथं सर्च केलेला आहे. मी तर तो इफेक्ट द्यायचा आहे. पहिल्या मित्रांनो करेक्ट 1, 2, 3 3 बीटला आपल्याला डायनॅमिक स्मिर इथं इफेक्ट द्यायचा आहे. तर मी पटापट मित्रांनो इथनं डायनॅमिक स्मिर इथनं इफेक्ट देतो. होऊ शकता इथं सर्च देखील इथं करू शकता इफेक्ट येऊन जाईल डायनॅमिक स्मिर. तर मी दिलेला आहे मित्रांनो डायनॅमिक स्मिर इथनं मी इफेक्ट दिलेला आहे. तर बघू शकता डायनॅमिक स्मिर आपल्याला मित्रांनो पहिल्या 3 बीटला इथं 1, 2, 3 3 बीटला द्यायचा आहे. 4थ्या बीटला मित्रांनो इफेक्ट द्यायचा नाही. बघू शकता 5व्या फोटोवर आपल्याला क्लिक करायचं आहे. 5व्या फोटोवर क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि पॉपिन कँडी नावाचं इथे एक तुम्हाला इथे इफेक्ट दिसेल पॉपिन कँडी. होऊ शकतं इथं पॉपिन कँडीवरती क्लिक करायचं आहे सिम्पली. होऊ शकता पॉपिन कँडीवरती आपण इथे इफेक्ट आपल्याला पेस्ट झालेला आहे पॉपिन कँडी. तर आता काय करायचं आहे मित्रांनो सिम्पली 7व्या नंबरच्या बीटजवळ यायचं आहे करेक्ट आणि आपल्याला मित्रांनो इथं बघू शकता मी सांगतोय तो इफेक्ट आपल्याला इथं द्यायचा आहे. बघू शकता इथं SCORCHD स्क्रॉचड आपल्याला इथे इफेक्ट द्यायचा आहे आणि फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये जायचं आहे मित्रांनो. डिझॉर्ट लेफ्ट इफेक्ट द्यायचा आहे. डिझॉर्ट लेफ्ट इफेक्ट इथनं द्यायचा आहे. डिझॉल्ट लेफ्ट इथनं इफेक्ट दिल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं शेक अवे बघू शकता इथे शेक अवे इथं आपल्याला इथं हा इफेक्ट इथनं द्यायचा आहे. बघू शकता मी इथं शेक अवे इथनं इफेक्ट सर्च केलेला आहे आणि तो उरलेल्या सगळ्या फोटोला आपल्याला इथं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता इथं साईज किती 0.6 ठेवायची इथनं करेक्ट 0.6 सेकंद इथनं ठेवायचं आहे. उरलेल्या सगळ्या फोटोला आपल्याला शेक यावी इथनं इफेक्ट इथनं द्यायचा आहे आणि साईज मित्रांनो बघू शकता 0.6 सेकंद इथनं ठेवायचा आहे. तर मी पटापट मित्रांनो मी इथनं शेक यावी इथनं इफेक्ट देतो. बघू शकता शेक यावे इथनं मी इफेक्ट देतो आणि 0.6 सेकंद ठेवायचा आपल्याला. मित्रांनो सगळ्या फोटोला आपण ॲनिमेशन इथनं दिलेली आहे. तर आता काय करायचं मित्रांनो इफेक्ट्समध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे फ्लॅशिंग शेड्स आपल्याला इथे इफेक्ट मित्रांनो पहिला सर्च करा फ्लॅशिंग शेड्स होऊ शकता. फ्लॅशिंग शेड्स आपल्याला इथनं इफेक्ट इथनं सिलेक्ट करायचं आहे. फ्लॅशिंग शेड्स होऊ शकता. फ्लॅशिंग शेड्स आपल्याला मित्रांनो इथं इफेक्ट इथनं सिलेक्ट करायचं आहे. फ्लॅशिंग शेड्स बघू शकता इथं पहिलाच इफेक्ट आपल्याला इथनं आलेला आहे. होऊ शकतं आणि सिम्पली इथं आपल्याला इथं अप्लाय होऊन जाईल फ्लॅशिंग सेट. मित्रांनो अशा प्रत्येक बीटला आपल्याला जेवढे फोटो आहेत लास्टपर्यंत आपल्याला इथनं हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. मी तुम्हाला बीट सांगतो. होऊ शकता 8व्या बीटपासून जे आपल्याला लास्टपर्यंत जेवढे काही आपल्याला फोटो दिसतील त्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा व्हिडिओ इफेक्ट फ्लॅशिंग शेड्स आपल्याला इफेक्ट इथनं ॲड करायचा आहे. व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड करायचा आहे. फ्लॅशिंग शेड्स बघू शकता. मी इथनं सर्च करतो डायरेक्ट इफेक्ट येऊन जाईल. पहिलाच इफेक्ट आहे मित्रांनो आणि व्यवस्थितरित्या जेवढा फोटो आहे मित्रांनो तेवढा आपल्याला इथं हा व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड करायचा आहे. तोपर्यंत प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता झालेले आहेत इफेक्ट आपले.
होऊ शकता व्यवस्थित इथं जेवढा फोटो आहे तेवढाच आपल्याला इथनं इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. होऊ शकता झालेले आहेत मित्रांनो. आपले व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट करून झालेले आहेत. सिम्पली स्टार्टिंगला यायचं आहे. इफेक्ट वरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करा. वरती सर्च करा मित्रांनो डायमंड झूम. डायमंड झूम इथे इफेक्ट मी इथं सर्च केलेला आहे. 1 नंबरला मित्रांनो डायमंड झूम इथे इफेक्ट आलेला आहे. तो सिम्पली ॲड करा. ॲड केल्यानंतर मित्रांनो जेवढा मित्रांनो पहिला फोटो आपण ॲड केलेला आहे त्या पहिल्या फोटो पुरताच आपल्याला मित्रांनो हा डायमंड झूम इफेक्ट इथनं ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं सॉन्ग ॲड करायचं आहे. सॉन्ग ॲड करण्यासाठी फक्त ओव्हरली वरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरली वरती क्लिक करायचं आहे. मी मटेरियलमध्ये बीट नावाचा इथे एक व्हिडिओ ॲड करून दिलेला आहे. तो बीटचा व्हिडिओ इथनं ॲड करून सिम्पली मित्रांनो बीटचा व्हिडिओ इथनं स्टार्टिंगपासून मित्रांनो ॲड करायचा आहे. बीटच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. सिम्पली बीटच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाची इथे तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ. होऊ शकता व्हिडिओचं मित्रांनो ऑडिओ आपल्याला इथं पहिला एक्स्ट्रॅक्ट इथनं करून घ्यायचं आहे. तर बघू शकता जरा लोड काय आहे. आपण एक व्हिडिओचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर इथं बघू शकता आपण जो बीटचा व्हिडिओ इथनं ॲड केलेला आहे तो सिम्पली इथनं डिलीट करायचा आहे. आपल्या मित्रांनो इथं सॉन्ग ॲड झालेला आहे बघू शकता. सॉन्ग ॲड झाल्यानंतर कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसं मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवतो. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.